श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 28 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कोणते नवे संकेत घेऊन येतो आहे? नशिबाची साथ कोणाला लाभणार आणि कोणाला संयमाने पावले टाकावी लागणार? नोकरी, व्यवसाय, प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक व्यवहार या सर्व क्षेत्रात आजचा दिवस कसा ठरेल? काहींसाठी आनंदाच्या बातम्या असतील तर काहींनी सावध राहणे आवश्यक आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अतिश्रमामुळे शरीरात थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घ्यायला विसरू नका. शाब्दिक वाद टाळले तरच नातेसंबंध टिकून राहतील. प्रेमसंबंधांमध्ये अतिजवळीक दाखवताना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे अधिक लक्ष देण्याची वेळ आली आहे. गुंतवणुकीत मुद्दल सुरक्षित राहील याची खात्री करून घ्या. यशामुळे आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामांची प्रेरणा मिळेल. दुरावलेले मित्र किंवा नातेवाईक पुन्हा संपर्कात येऊ शकतात. वृषभ, फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. निर्णय धाडसाने घ्या. बदलत्या परिस्थितीतून नवीन मार्ग सापडू शकतो. जुनी येणे वसूल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक दिलासा मिळेल. कामाचा ताण कमी झाल्याने मन हलके वाटेल. नवीन ओळखी पुढील काळात फायदेशीर ठरतील. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी संयम आवश्यक आहे. निष्काळजीपणा टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. योग्य संधी मिळेपर्यंत धीर धरा. त्वचेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मिथुन, समाजात तुमचा मान सन्मान वाढताना दिसेल. सकारात्मक दृष्टिकोनामुळे कठीण कामे ही सोपी वाटतील. दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळणे हिताचे ठरेल. आपल्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करण्याची संधी मिळेल. तुमचे मत लोक विचारात घेतील, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. प्रयत्नांचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. सर्वांशी प्रेमाने आणि गोडीने वागण्याचा प्रयत्न करा. किरकोळ कारणांवरून नाराज होऊ नका. मोठ्या व्यक्तींच्या सहवासातून मार्गदर्शन मिळेल. प्रवास करताना दक्षता घ्या. उतावळेपणा टाळल्यास यश नक्की मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस स्थिर राहील. कर्क, कामानिमित्त प्रवास घडण्याची शक्यता आहे. भांडखोर प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहा. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतल्यास निर्णय योग्य ठरतील. योग्य मार्गदर्शनामुळे मनातील संभ्रम दूर होईल. मुलांचा थोडा विरोध जाणवू शकतो, पण शांततेने संवाद साधा. नकारात्मक विचार बाजूला ठेवा. नवीन कामाची सुरुवात करताना घाई करू नका. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. भावंडांमध्ये मतभेद संभवतात. संयम ठेवा. जोडीदाराच्या मताचा आदर केल्यास नाते अधिक घट्ट होईल. जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा. दिवसाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल. सिंह, हिशोबाच्या बाबतीत अचूकता ठेवा. चूक होऊ देऊ नका. अनावश्यक चिंता मनातून काढून टाका. चुकीच्या सवयींपासून दूर राहण्याचा संकल्प करा. घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. अधिकारी व्यक्तींची मदत मिळाल्याने अडथळे दूर होतील. तुलना टाळा. प्रत्येकाची वाट वेगळी असते. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. मुलांशी मनमोकळा संवाद साधा. एखादी समस्या सुटायला वेळ लागू शकतो. साहसी कामे करताना सावधगिरी बाळगा. आजचा दिवस संयमाची परीक्षा घेईल. संध्याकाळी समाधानाची भावना निर्माण होईल. कन्या, काही कामे अडकून राहू शकतात, पण धीर सोडू नका. अपेक्षित उत्तर मिळाल्याने आनंद होईल. लपवाछपवी टाळा. पारदर्शकता ठेवा. कामाच्या ताणामुळे निराश होऊ नका. मेहनतीत कमीपणा आणू नका. वरिष्ठांची नाराजी टाळण्यासाठी शिस्त पाळा. घाईघाईत निर्णय घेणे टाळा. गरज ओळखून कृती करा. आत्ममग्नतेत वेळ घालवू नका. मोहाला बळी पडणे नुकसानकारक ठरू शकते. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. दिवसाच्या शेवटी समाधानकारक प्रगती दिसेल. तूळ,
कामात सहकाऱ्यांची मदत लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदारासमोर आपले विचार स्पष्ट मांडा. काही तडजोडी कराव्या लागतील, पण त्यातूनच समाधान मिळेल. मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. आपल्या मर्जीनुसार दिवस घालवाल. स्वच्छंदी वृत्ती वाढेल. सर्वांना आपलेसे करण्याची कला उपयोगी पडेल. खर्च वाढलेला जाणवेल. नियोजन करा. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. एखादे जुने काम पूर्ण होईल. दिवस सकारात्मकतेने पुढे जाईल. आवडत्या व्यक्तीची भेट मन प्रसन्न करेल. भावनांच्या भरात चुकीचे पाऊल उचलू नका. वृश्चिक, जवळचा प्रवास घडू शकतो. प्रिय व्यक्तीची भेट आनंद देईल. दिवस मध्यम फलदायी असला तरी लाभाची चिन्हे आहेत. व्यावसायिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. स्वतःच्या विचारात रमून जाल. जोडीदाराचे प्रेमळ सहकार्य लाभेल. दिवसभरात छोट्या छोट्या लाभाच्या संधी मिळतील. विरोधकांवर मात कराल. कामाचा व्याप वाढेल. सामाजिक संबंध दृढ होतील. प्रतिष्ठा वाढेल. दिवसाच्या शेवटी समाधानाची भावना निर्माण होईल. धनु, वाढीव कामातून आर्थिक लाभ संभवतो. नोकरदारांनी बदलत्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे. कामात युक्ती आणि नियोजन आवश्यक आहे. व्यवहारात न्याय ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाचा भार वाढेल, पण त्यातूनच यश मिळेल. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तांत्रिक क्षेत्रात यशाची चिन्हे आहेत. अधिकारी व्यक्तींशी संपर्क वाढेल. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जलद निर्णय घ्यावे लागतील. संध्याकाळी समाधान लाभेल. मकर, वरिष्ठांची नाराजी टाळण्यासाठी दक्ष राहा. व्यवसायात आपली क्षमता सिद्ध कराल. दिवस अनुकूल असला तरी संयम ठेवा. दाम्पत्य जीवनात गोडवा वाढेल. जुने ताण कमी होतील. धार्मिक यात्रेचा विचार मनात येईल. दिवस व्यस्त राहील. जवळच्या व्यक्तींची मदत महत्त्वाची ठरेल. कामात नवे प्रयोग यशस्वी ठरतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. दिवस फलदायी जाईल. घरात अधिक वेळ घालवल्याने मानसिक शांतता लाभेल. कुंभ, दिवस शांततेत व्यतीत होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. आरोग्यात सुधारणा जाणवेल. प्रतिष्ठा वाढेल. अचानक धनलाभ संभवतो. वेळेचा सदुपयोग करा. कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल. नातेवाईकांमध्ये अतिभूमिका घेऊ नका. मौल्यवान वस्तू जपून ठेवा. परिस्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक समाधान मिळेल. दिवस समाधानकारक ठरेल. मुलांच्या समस्या सुटल्याने घरात समाधानाचे वातावरण निर्माण होईल. मीन, अरबट चरबट खाणे टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. मित्रांशी मतभेद टाळा. मनमोकळ्या गप्पांमुळे ताण हलका होईल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. अधिक उत्साहाने कामे पूर्ण कराल. मनातील भीती दूर करा. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा होऊ देऊ नका. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. निर्णय घेताना खात्री करून घ्या. दिवस समाधानाने संपेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.